हॅलो, वेलकम. सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नमस्कार नमस्कार. वेलकम एव्हरीबॉडी. लेट्स स्टार्ट विथ द हाय एनर्जी एव्हरीबॉडी. गुड. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. नमस्कार सर्वांचे, खूप खूप स्वागत आहे आजच्या या पहिल्या दिवसामध्ये. आणि हा जो क्लास आहे हा 28 डेज चालणार आहे. पुढचे 28 दिवस हा क्लास चालणार आहे. त्यामुळे एकही मिनिट आपण वेस्ट न करता डायरेक्ट आपण क्लासला सुरुवात करणार आहोत. कारण दररोज आपल्याकडे फक्त 30 मिनिटाचा वेळ आहे. ओके. सो आज पहिला दिवस असल्यामुळे आपण थोडंसं माहिती घेणार आहोत आणि लगेच आपण पहिल्या दिवसाची ऍक्टिव्हिटी बघणार आहोत. So I hope everyone is with me. Everyone is with me. Just type with you in the chat box. Type with you in the chat box, everybody. Everybody is with me. Good, 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 good. Thank you. नमस्कार नमस्कार नमस्कार. सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. ओके. बरेच लोक असतील की जे नवीन आहेत, कम्प्लिटली नवीन आहेत, आणि बरेच लोक असतील की जे रिपीटर्स आहेत, ज्यांनी पहिल्यांदा कधीतरी मला ऐकलं असेल. बरेच लोक असतील की जे फर्स्ट टाइम जॉईन झालेले आहेत. सर्वांसाठी मी काहीतरी महत्त्वाचं सांगणार आहे. तुमचं आणि माझं बोलण्याचं जे मीडियम आहे, माध्यम आहे, ते असणार आहे चॅट बॉक्स. त्यामुळे तुम्हाला जे काही लिहायचं असेल, जे काही बोलायचं असेल, तुम्ही चॅट बॉक्समध्ये बोलू शकता. कुठलाही ग्रुप नाही आहे, त्यामुळे एक कम्युनिटी आहे. त्या कम्युनिटीमध्ये रोज या प्रोग्रामची लिंक येणार आहे. काय येणार आहे? रोज या प्रोग्रामची लिंक येणार आहे. त्यामुळे रोज तुम्हाला वेळेवर शार्प 10ला 5 मिनिटं असताना जॉईन करायचं आहे. कारण शार्प 10ला आपण चालू करणार आहोत. सो एखादा पार्ट जर तुमचा चुकून मिस झाला तर तो रिपीट होणार नाही. त्यामुळे काळजी घ्या की इफ यू आर रियली रियली सिरियस अबाउट टू चेंज युअर लाइफ, सो आपको 10 बजे के पहले ही जॉईन करना है. बरेच लोक मला म्हणायचे की सर पेड प्रोग्राम आहे, आम्ही करू शकत नाही, वगैरे वगैरे वगैरे. त्यामुळे हा 28 दिवसाचा कम्प्लिटली फ्री प्रोग्राम तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. सो आता तुम्ही पूर्ण तुमच्याकडून जे काही एफर्ट्स लावता येतात ते सगळे एफर्ट्स तुमच्याकडून लावा. ठीक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, हा प्रोग्राम कम्प्लीट मराठी भाषेत आहे. त्यामुळे हिंदी, इंग्लिश अशी अपेक्षा तुम्ही करू नका. पूर्ण मराठी, पूरी लैंग्वेज मराठी होगी किरण जी. ओके. सो कोशिश करना कि अगर आपको मराठी आती है तो अब आप बैठो इधर. अँड द लास्ट व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, की रेकॉर्डिंग्स, बरेच लोक म्हणतात रेकॉर्डिंग्स रेकॉर्डिंग्स. रेकॉर्डिंग आम्ही देऊ शकणार नाही, पण आम्ही प्रयत्न करू. मी गॅरंटी नाही सांगत, पण आम्ही प्रयत्न करू. त्यासाठी एका चॅनलची लिंक तुम्हाला देतो, युट्यूब चॅनलची. त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे त्या चॅनलवर रेकॉर्डिंग येतील, जर आल्या तर त्या चॅनलवर येतील. ठीक आहे. ओके. ज्यांना शक्य आहे त्यांनी व्हिडिओ ऑन करून बसा. ज्यांना शक्य नाही त्यांनी जसं तुम्हाला बसायचं तसं बसा. काही अडचण नाही. कुठल्याही प्रकारची जबरदस्ती नाही आहे तुमच्यासाठी. तुमच्याकडून माझी कुठलीच अपेक्षा नाही आहे, बिकॉज हा क्लासच फ्री आहे. ओके. सो इफ यू आर रिअली रिअली सिरियस टू लर्न अबाउट ग्रॅटिट्यूड, देन यू शुड बी हिअर. ओके. तुम्ही बघू शकता जवळजवळ 300 लोक आता आपल्यासोबत आहेत. अजूनही लोक जॉईन होतील. उद्यापासून आम्ही प्रयत्न करू की हा क्लास आम्हाला लाईव्ह करता येतो का युट्यूबवर. ओके. सो जर करता आला तर उद्यापासून आम्ही युट्यूबला सुद्धा लाईव्ह करू. पण आज ते शक्य झालं नाही, काही हरकत नाही. ओके. सो कॅन वी स्टार्ट? आर यू रेडी? टाइप रेडी इन द चॅट बॉक्स एव्हरीबॉडी. आर यू रेडी? गुड. सो लेट स्टार्ट विथ द हाय एनर्जी. थोड्या हाय एनर्जी मध्ये आपण सुरू करूया. त्यामुळे जरा सर्वांना एक छोटीशी माझी रिक्वेस्ट आहे, जरा शांत बसून जायचं आहे. शांत बसायचं आहे आणि टेक अ डीप ब्रेथ. एक लांब श्वास घ्यायचा आहे. टेक अ डीप ब्रेथ एव्हरीबॉडी. इन. हळूहळू बाहेर सोडायचं आहे. पुन्हा एकदा लांब श्वास घ्यायचा आहे. टेक अ डीप ब्रेथ. इन. हळूहळू बाहेर सोडायचं आहे. वन मोर टाइम. टेक अ डीप ब्रेथ. आणि हळूहळू बाहेर सोडायचं आहे. दोन्ही हात जोडून आपल्या गुरूंना आपण नमन करून घेऊ. आणि आजच्या दिवसाची सुरुवात, कारण हा प्रवास छोटा मोठा नाही आहे, हा 28 दिवसाचा प्रवास आहे. त्यामुळे आपण सुरुवात करताना दोन्ही हात जोडून आपल्या आईवडिलांना, आपल्या गुरूंना आणि आपले जे आराध्य दैवत आहे त्यांना आठवू. गुरूंची आपण प्रार्थना करू. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. थँक्यू. 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 चलो, सो लेट स्टार्ट. ओके. नमो पार्वती पते हर हर महादेव. थैंक यू सो मच. थैंक यू सो मच जी. मिक्स ऑफ मराठी एंड हिंदी एंड इंग्लिश. ओके. थोड़ा बहुत. ठीक है. कुंजुम कुंजुम, थोड़ा थोड़ा. ओके. चलो शुरुआत करें.
गुड. सो हा जो संपूर्ण प्रोग्राम आहे हा एका बुकवर डिपेंड आहे, पण ते बुक मधल्या बऱ्याच कमी गोष्टी मी बोलेल, प्रॅक्टिकली आपण बोलू, काही ऍक्टिव्हिटीज आपण फॉलो करू 28 दिवसापर्यंत. रोजचे फक्त 2 ते 3 मिनिटं तुम्हाला स्वतःला द्यायचे आहे. प्रोग्राम झाल्यानंतर 10:30 11:45 जसा प्रोग्राम संपला, पटकन ती ऍक्टिव्हिटी करायची आणि झोपायचं. आणि एवढंच नाही, 28 दिवस रात्री सुद्धा हा प्रोग्राम आहे आणि 28 दिवस सकाळी सुद्धा आहे. फक्त सकाळी तुमचे हिलिंग सेशन होतील, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला हिलिंग, व्हिज्युअलायझेशन आणि गोल रायटिंग अशा बऱ्याचशा गोष्टी शिकवेल. आणि संध्याकाळी आपण ग्रॅटिट्यूड शिकणार आहोत. म्हणजे 28 दिवस 2 वेळा तुम्ही शिकणार आहात. यू अंडरस्टँड? ठीक आहे. सो 28 दिवस तुम्ही 2 वेळा शिकणार आहात, म्हणजे 54 तुमचे लाईव्ह सेशन होणार आहेत माझ्यासोबत. सो बऱ्यापैकी चांगलं रिलेशन बनून जाईल आपलं 28 दिवसामध्ये. तर मला आधी सांगा जरा चॅटबॉक्स मध्ये की किती लोक असे आहेत की जे पुढचे 28 दिवस कंटिन्यू येणार आहेत. टाईप 28 इन द चॅटबॉक्स. 28 फॉर 28 दिवस मी येणार आहे. ओके, बघा बरं का. पहिल्या दिवशी, हा 27 दिवस, कारण की आजचा दिवस तर आले तुम्ही. ठीक आहे. कारण पहिल्या दिवशी मोटिवेशन फार हाय असते. ओके. जैसे जैसे दिन बीतते जाते हैं ना, वैसे वैसे मोटिवेशन कम हो जाता है. ठीक आहे. सो देखते हैं किती लोक राहतील शेवटपर्यंत, किती लोक शेवटपर्यंत आपल्या सोबत राहणार आहेत, बघू आपण. ठीक आहे. ओके. सो उद्यापासून मेसेजची वाट बघायची नाही, उद्यापासून कोणत्या रिमाइंडरची वाट बघायची नाही. लिंक हीच असणार आहे. बरोबर 9:55 झाले की जॉईन करायचं बस. आणि रेकॉर्डिंग पाहिजे असली तर सागर गारवे, कोच सागर गारवे असं युट्यूब चॅनल आहे, ते युट्यूब चॅनल सर्च करायचं, तिथे तुम्हाला रेकॉर्डिंग मिळून जातील. ठीक आहे. चला सुरुवात करूया. व्हेरी गुड, थँक्यू सो मच. वेलकम 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 एव्हरीबॉडी. खूप 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 स्वागत आहे सर्वांचे पुन्हा एकदा आजच्या या ग्रॅटिट्यूडच्या डे 1 मध्ये. ओके. सो व्हॉट इज द डे 1? पहिली गोष्ट ही समजू की व्हॉट इज ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूड काय आहे? ग्रॅटिट्यूडचा अर्थ आहे धन्यवाद भाव. आपल्याकडे बऱ्याच अशा गोष्टी असतात की ज्याच्यासाठी आपण थँक्यू म्हणू शकतो, आपण धन्यवाद म्हणू शकतो, पण जनरली आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये एकदम प्रॅक्टिकली आपण ते म्हणत नाही. ओके, आपण ते म्हणत नाही बिकॉज आपण बिझी असतो कुठल्या तरी गोष्टीमध्ये. आणि आपलं एक वाक्य ठरलेलं असते, ते वाक्य असं आहे, मला वेळ नाही. ओके. सो मला वेळ नाही म्हणजे किती माणूस खतरनाक आहे बघा तुम्ही, की त्याला स्वतःच्या प्रगतीसाठी वेळ नाही, त्याला स्वतःच्या चांगल्या आयुष्यासाठी वेळ नाही, त्याला स्वतःचं चांगलं लाईफ घडवण्यासाठी पण वेळ नाहीये. त्याचं वाक्य फिक्स आहे की मला वेळ नाही. सो या 28 दिवसामध्ये तुम्हाला फक्त एकच गोष्ट काढायची आणि ती म्हणजे वेळ. बस. वेळ जर का तुम्ही काढला तर मी तुम्हाला शिकवून देईल की ग्रॅटिट्यूड कसं करायचं. या वर्कशॉपचं नाव आहे ग्रॅटिट्यूड, आणि हे जे वर्कशॉप आहे हे एका पुस्तकावर डिझाईन झालेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे द मॅजिक. काय पुस्तकाचं नाव आहे? द मॅजिक. त्याची लिंक चॅटबॉक्स मध्ये आलेली आहे. जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही अमेझॉन वरून बोलवू शकता. 4-5 दिवसामध्ये ते येऊन जाईल, म्हणजे तुम्हाला वाचायला बरं होईल. हे पुस्तक लिहिलेलं आहे रॉन्ड्रा बर्न यांनी, आणि हे फार फेमस पुस्तक आहे. आणि हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे की हे काम करते. हा क्लास मी तिसऱ्यांदा घेतोय. ओके, पहिल्यांदा नाही, तिसऱ्यांदा मी हा क्लास घेतोय. याच्या आधी मी 2022 मध्ये एकदा घेतला होता, 23 मध्ये एकदा घेतला होता, आणि 24 मध्ये 25 मध्ये मी नाही घेऊ शकलो. 26 मध्ये मी पुन्हा हा क्लास घेतोय आता. सो मी बघितलेलं आहे की जे लोक 28 दिवस थांबतील किंवा जे लोक 28 दिवस सगळ्या प्रॅक्टिसेस करतील, ते शेवटच्या दिवसांमध्ये खूप सारे एक्सपिरियन्सेस शेअर करतील. इवन तुम्ही ते एक्सपिरियन्सेस आजपासून, उद्यापासून अनुभव करायला सुरुवात कराल. पण त्याच्यासाठी तुम्हाला असं बसून नाही चालणार. हा, बोला, सांगा. तुम्हाला थोडं एनर्जेटिकली बसावं लागेल, चांगलं तयार होऊन बसावं लागेल, व्हिडिओ ऑन करून बसा जर तुम्हाला शक्य असेल तर. आणि चेहऱ्यावर थोडीशी स्माइल ठेवा, क्योंकि भैया हंसने के लिए पैसे नहीं लगते. क्या बोलते हो? येस नो? ओके. चलो तो फिर सीखते हैं ग्रॅटिट्यूड. पहिला दिवस आहे आज मित्रांनो. काही जास्त नियम नाहीये, फक्त एकच नियम आहे की दररोज वेळेवर जॉईन करा. 28 दिवसाची पूर्ण वर्कशॉप करा. जिथे तुम्हाला गरज वाटेल तिथे तुम्ही नोट्स काढा, कारण नोट्स याच्या आम्ही कोणालाच देणार नाहीये. पुस्तकावर आधारित आहे, तुम्ही पुस्तक ऑर्डर करू शकता. आणि जे ज्या गोष्टी शिकवल्या जातील तुम्हाला, त्या त्या गोष्टीचं प्रॅक्टिस करा, त्या त्या गोष्टी पाळा, जर तुम्हाला खरंच काहीतरी बघायचं असेल तर. कारण युनिव्हर्सचा एक नियम आहे. काय नियम आहे माहितीये तुम्हाला? युनिव्हर्स जर का तुम्हाला काही देत असेल किंवा युनिव्हर्सला जर तुम्हाला काहीतरी द्यायचं असेल, तर ते काय करणार माहित आहे? तुमची सुद्धा परीक्षा घेणार आहे. युनिव्हर्स काय करणार आहे? तिला जर तुम्हाला काहीतरी द्यायचं असेल तर तुमची एक्झाम घेणार आहे. ठीक आहे. सो ती एक्झामच आहे हे आता 28 डेज. ठीक आहे. 28 डेज आपल्याला दररोज किती काढायचं आहे? अर्धा तास काढायचा आहे. सकाळचा वेळ असेल 6 वाजता. किती वाजता? 6 वाजता. एक चॅटबॉक्स मध्ये एक लिंक आलेली आहे बघा. ओके. त्या कम्युनिटीमध्ये जर तुम्ही नसाल तर त्याला जॉईन करून घ्या. फक्त फक्त जॉईन करून घ्या.
तिथे रोज मेसेज येतील. सकाळी पण येईल एक 5:45 वाजता आणि एक संध्याकाळी येईल तुम्हाला 9:45 वाजता. ओके. सो असं 1 किंवा 2 मेसेज येतील तुम्हाला, जास्त मेसेज येणार नाही. कारण सांगतो मी त्याचं, कारण की हे तुमची परीक्षा आहे. हे माझी पण परीक्षा आहे, तुमची पण परीक्षा आहे. आपल्याला वेळेवर यायचं आहे परीक्षेला. एक्झाम हॉलमध्ये लेट होऊन चालते का? नाही. सो एक्झाम हॉलमध्ये लेट होऊन चालणार नाही. चलो आगे बढे जी. व्हेरी गुड. चला आता पहिली सुरुवात करूया आपण, छोटीशी प्रॅक्टिस. दोन्ही हात जोडायचे आहेत आपले, दोन्ही हात जोडायचे आहेत, डोळे बंद करायचे आहे आणि मनातल्या मनात 3 वेळा म्हणायचं आहे, थँक्यू, थँक्यू, थँक्यू. मनातल्या मनात म्हणा किंवा जोरात म्हणा, 3 वेळा म्हणायचं आहे आपल्याला, थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आणि आता आपल्या आयुष्यातल्या सगळ्या अशा गोष्टी आठवायच्या आहेत ज्याला तुम्ही थँक्यू म्हणू शकता. कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत आपल्या आयुष्यात अशा ज्याला आपण थँक्यू म्हणू शकतो? आपल्या परिवाराला थँक्यू म्हणू शकतो, आपल्या मित्रांना थँक्यू म्हणू शकतो, आपल्या घरात, ज्या घरात आपण राहतो त्याला थँक्यू म्हणू शकतो, जे कपडे आपण घातले त्याला आपण थँक्यू म्हणू शकतो, जे आता मीटिंग चालू आहे 28 दिवसाचा फ्री क्लास त्याला आपण थँक्यू म्हणू शकतो, जे कोणी व्यक्ती आपल्याला गाईड करतात त्याला आपण थँक्यू म्हणू शकतो. असंख्य गोष्टी आहेत बघा. आपल्या शरीराला आपण थँक्यू म्हणू शकतो. आठवत राहा कशा कशाला आपण थँक्यू म्हणू शकतो. आठवत राहा आणि म्हणत राहा, आठवत राहा आणि म्हणत राहा, कुणाकुणाला थँक्यू म्हणू शकतो. हात जोडायचे आहे आणि थँक्यू म्हणायचं आहे. हात जोडायचे आहे आणि थँक्यू म्हणायचं. ठीक आहे, आता काही लिमिटेड गोष्टी आठवल्या असतील. स्लोली स्लोली ओपन युअर आईज. स्लोली स्लोली ओपन युअर आईज. ओके. आता काही लिमिटेड गोष्टी आठवल्या असतील, पण आता मी थोड्या वेळाने तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी देणार आहे, तिथे तुम्हाला भरपूर गोष्टी आठवतील. सगळ्यात माझा पहिला प्रश्न आहे, डू यू बिलीव्ह इन मॅजिक? तुम्ही मॅजिकवर विश्वास करता का? येस नो इन द चॅट बॉक्स एव्हरीबॉडी. ज्यांनी ज्यांनी येस लिहिलेला आहे, मॅजिक वर तुम्ही बिलीव्ह करता का, हा प्रश्न जेव्हा मी विचारला आणि ज्यांनी ज्यांनी लिहिलं येस, हा क्लास फक्त त्यांच्यासाठीच आहे ऍक्च्युली. जर तुम्ही मॅजिकवर विश्वासच करत नाही तर हा क्लास तुमच्यासाठी नाही आहे. पण जर तुम्हाला मॅजिक बघायचं असेल तर तुम्ही या क्लासमध्ये येऊन बसू शकता. कदाचित तुम्हाला 1, 2, 3, 4 दिवसात मॅजिक दिसायला लागेल. ठीक आहे, तुमच्या आयुष्यात. आणि ते कोण घडवणार आहे मॅजिक? ते मॅजिक फक्त आणि फक्त तुम्ही घडवणार आहात. ओके. सो यू कॅन क्रिएट दॅट मॅजिक फॉर यू. ओके. तुम्हीच ते मॅजिक तुमच्यासाठी तयार करू शकता. कसं करायचं, कसं काय, कसं होईल, हे आपण स्टेप बाय स्टेप बघू. ठीक है जी. ओके. डू यू बिलीव इन मैजिक? बहुत सारे लोग बोल रहे यस, आई ऑल्सो बिलीव इन मैजिक, और इसीलिए मैंने ये क्लास सुरू किया. याच्यासाठी मी हा क्लास सुरू केला की आय बिलीव्ह इन मॅजिक. आता बघा, ग्रॅटिट्यूडचा एक नियम आहे. जेव्हा तुम्ही धन्यवाद म्हणता, जेव्हा तुम्ही कृतज्ञता दाखवता एखाद्या गोष्टीप्रती, त्याचा एक नियम आहे. तो नियम काय म्हणतो की जिसके पास है उसको अधिक दिया जाएगा और वो समृद्ध हो जाएगा, और जिसके पास नहीं है उसके पास जो है वो भी उससे छीन लिया जाएगा. तर याचा अर्थ सिंपल आहे. काय अर्थ आहे याचा? की जो व्यक्ती कृतज्ञता ठेवेल प्रत्येक गोष्टीसाठी, जी त्याच्याकडे येत आहे, जी त्याला मिळत आहे, जी त्याच्यासोबत होत आहे, तर त्याच्यासोबत अधिक 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 गोष्टी युनिव्हर्स जे आहे, ब्रह्मांड जे आहे ते शेअर करणार आहे, त्याला अधिक अधिक गोष्टी देणार आहे. पण जो व्यक्ती त्या गोष्टीप्रती कृतज्ञता दाखवणार नाही, त्याला जे आहे त्याच्याकडून ते पण जाईल. आज आपल्या लाईफमध्ये हेच होत आहे. येस नो? बऱ्याच, म्हणजे आपल्या नाही, बऱ्याच लोकांच्या लाईफमध्ये हेच होत आहे. काय? क्योंकि वो रोते रहते की सर ये नहीं, सर वो नहीं, सर ये नहीं मिल रहा, सर वो नहीं मिल रहा. आणि जेव्हा ते कंप्लेंट करत राहतात त्यांच्या लाईफमध्ये त्याच त्याच गोष्टी, त्याच त्याच गोष्टी ते अट्रॅक्ट करतात. काय म्हणता? येस नो? डू यू अग्री विथ मी? आणि यालाच म्हणतात लॉ ऑफ अट्रॅक्शन. तर तुम्ही तेच अट्रॅक्ट करता मित्रांनो, जे तुम्ही मागता किंवा जे तुम्ही विचार करता. त्याच्यापेक्षा जर सोपं एकदम तुम्हाला समजायचं असेल, काही लोक म्हणतील की सर आम्ही व्हिजन बोर्ड बनवले, आम्ही हे केलं, आम्ही ते मेथड केली. एकाच वाक्यात सांगतो की का बरं त्या गोष्टी अचीव्ह होत नाही. देखो, हम वही अट्रॅक्ट करते हैं जो हम है. जे आपण आहोत तेच आपण अट्रॅक्ट करतो. सोप्या भाषेमध्ये अजून थोडं सोपं करून सांगतो. एक व्यक्ती माझ्याकडे आला होता आणि तो मला म्हणाला की सर माझं लग्न होत नाहीये आणि मला मुलगी मिळाली पाहिजे, माझं लग्न लवकर झालं पाहिजे. आणि मी म्हटलं की बाबा मग तुला कशी मुलगी पाहिजे? तर त्याने 4 गोष्टी मला सांगितल्या की सर मला सुंदर मुलगी पाहिजे, सुशील पाहिजे, स्पिरिच्युअली चांगली पाहिजे आणि घरदार सांभाळणारी पाहिजे. सुंदर पाहिजे, सुशील पाहिजे, स्पिरिच्युअल पाहिजे आणि घरदार सांभाळली पाहिजे. एवढ्या 4 क्वालिटी माझ्या तिच्यामध्ये असल्या पाहिजे, अशी मुलगी मला पाहिजे. मी त्याला पुढचा प्रश्न विचारला, की "तू सुंदर आहेस का? तू सुशील आहेस का? तू स्पिरिच्युअल आहेस का? आणि तू घर सांभाळतो का?" ह्या 4 गोष्टी जर तुझ्यामध्ये असतील, तर ऑटोमॅटिकली तू त्या व्यक्तीला तुझ्या लाईफमध्ये काय करणार आहेस? अट्रॅक्ट करणार आहेस.
किती सिंपल आहे मित्रांनो, हाउ सिंपल इज दिस. आप जैसे हो वैसी ही जिंदगी, वैसी ही चीजें आप अट्रैक्ट करते हो. अगर आप चाहते हो की मला एक स्पिरिच्युअल व्यक्ती माझा पार्टनर मिळाला पाहिजे, तर तुम्हाला आधी स्पिरिच्युअलिटीकडे जावं लागेल, तुम्हाला आधी त्या गोष्टी सुरू कराव्या लागतील. तर मला काय पाहिजे हे जे वाक्य आहे, याच्यामध्ये फक्त जे मला आहे त्याच्यावर आपल्याला फोकस करायचा आहे. आणि जर फक्त मलावर आपण फोकस केलं, फक्त मी, फक्त आय याच्यावर जर का मी फोकस केलं, तर आपलं लाईफ खूप लवकर चेंज होऊ शकते. आणि तोच प्रयत्न मी पुढच्या 28 दिवसामध्ये करणार आहे. सो आर यू विथ मी? तुम्ही तो प्रयत्न करण्यासाठी मला परमिशन देता का? टाइप पी फॉर परमिशन इन द चॅट बॉक्स. किती लोक मला परमिशन देतात तो प्रयत्न करण्यासाठी, की ठीक है सर, आप बोलो, हम करेंगे और देखेंगे क्या चेंज होता है. ठीक है जी. गुड. थँक यू सो मच एव्हरीबडी फॉर टायपिंग इन द चॅट बॉक्स. पहिल्यांदा चॅट बॉक्स एवढा फास्ट चाललाय आफ्टर सो लॉंग. थँक यू सो मच जी. व्हेरी गुड. ओके, आगे बढ़े जी. आगे बढ़े. सो 5 नियम आहेत बघा. 5 नियम तुम्हाला मी सांगतो पुढच्या 5 दिवसासाठी, सॉरी पुढच्या 28 दिवसासाठी मी 5 नियम तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट तर 28 दिवसाची कमिटमेंट आहे. त्यामुळे बी रेडी विथ योर मेंटल स्ट्रेंथ, कि 28 दिन तक मेरे को बैठना है. आपको सिर्फ बैठना है, मेरे को तो बोलना है. ठीक है. सो आपको सिर्फ बैठ के सुनना है. सो आप सुनने का उतना तो भी मेहनत करो. ठीक आहे. आणि 28 दिवस 2 वेळा, एकदा सकाळी 6 वाजता, एकदा रात्री 10 वाजता. ठीक आहे जी. आगे बढे. गुड. सो नियम नंबर 1 की रोज एक गोष्ट स्वतःला सांगायची. जे जे लोक माझ्यासोबत रेकी शिकलेले आहे, मी एक रेकी कोच आहे, रेकी शिकवतो लोकांना. जर का तुम्ही रेकी शिकले असाल, हिलिंग शिकले असाल, तर तुम्हाला माहिती आहे हा नियम काय आहे. नियम नंबर 1 आहे की रोज एक वाक्य बोलायचं, आजच्या दिवशी मी शांत राहील. काय बोलायचं? आजच्या दिवशी मी शांत राहील. लिहून घ्या तुमच्या डायरीमध्ये पटकन. आजच्या दिवशी मी शांत राहील. नियम नंबर 2 आहे की आजच्या दिवशी मी चिंतामुक्त राहील. आजच्या दिवशी मी चिंतामुक्त राहील. तिसरा नियम आहे, आजच्या दिवशी मी माझे काम इमानदारीने करेल. जे काही माझे काम आहे, मी आई असेल, मी एखाद्या ठिकाणी काम करत असेल, मी एखाद्या ठिकाणी जॉब करत असेल, मी आजचे जे माझे काम आहे ते इमानदारीने करेल. आजच्या दिवशी चौथा नियम, आजच्या दिवशी मी माझे गुरुवर्य, माता-पिता आणि माझ्यापेक्षा जे कोणी मोठे लोक आहेत, लहान आहेत, त्यांचा मान सन्मान करेल. त्यांचा मी काय करेल? मान सन्मान करेल. चौथा नियम. 5वा नियम आहे की आजच्या दिवशी, आज मी माझ्या प्रत्येक ज्या वस्तू आहेत, चेतन असू द्या किंवा अवचेतन वस्तू असू द्या, ज्या माझ्या आसपास आहेत, म्हणजे सजीव आणि निर्जीव, त्या प्रत्येक वस्तूविषयी मी काय राहणार आहे? कृतज्ञ राहणार आहे. कारण की आपण 28 दिवस कृतज्ञता शिकणार आहोत. ओके. सो हे 5 नियम तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत मित्रांनो पुढचे 28 दिवस. ठीक आहे जी. क्लिअर आहे? लिहिले सर्वांनी नियम? ओके. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे कोणाला? ओके. सो यू कॅन टेक अ स्क्रीनशॉट. पटकन मी शेअर करतो, पटकन स्क्रीनशॉट घ्या. 6वा नियम जो आहे तो 5व्या नियम सारखाच आहे. ठीक आहे. सो टेक अ स्क्रीनशॉट. घेतला? गुड. नाव आता मी तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी देणार आहे, आजची डे 1 ची ऍक्टिव्हिटी. पटकन आपला पेपर आणि कागद काढा, सॉरी पेपर आणि पेन काढा. एक कागद आणि एक पेन पटकन काढा. आणि जे मी तुम्हाला आधी बोललो होतो की तुमच्याकडे काय काय आहे, कारण उद्यापासून आपण प्रॅक्टिस चालू करणार आहोत. आज पहिलाच दिवस आहे आपला. सो आज छोटीशी प्रॅक्टिस करणार, उद्यापासून आपण ऍक्च्युअल प्रॅक्टिस चालू करणार आहोत. ठीक आहे. सो पहिली गोष्ट आपल्याला काय करायची आहे? पहिली गोष्ट पेन घ्यायचा, कागद घ्यायचा आणि तुम्ही कोणत्या गोष्टीला, तुमच्या आयुष्यातल्या कोणत्या गोष्टीला तुम्ही थँक यू म्हणू इच्छिता, ती गोष्ट लिहायची आणि समोर लिहायचं थँक यू. उदाहरणार्थ तुमच्या परिवाराला तुम्ही थँक यू म्हणू इच्छिता, तर नंबर लिहायचा 1, समोर लिहायचं फॅमिली आणि त्याच्या समोर लिहायचं थँक यू. नंबर 2, तुमच्याकडे काही घर असेल, गाडी असेल, जे काही असेल त्याला थँक यू म्हणायचं आहे तुम्हाला, लिहा. त्याच्या समोर लिहा थँक यू. तुमचे मित्र असेल तर समोर लिहा फ्रेंड, 3 नंबर लिहा फ्रेंड, थँक यू लिहा. अजून काही जॉब असेल, बिझनेस असेल ते लिहा, समोर लिहा थँक यू. लिहा लिहा पटापट लिहा. 1 2 3 4 फास्ट फास्ट. आणि तुमचा एक नंबर जो लिहून झाल्यानंतर जो तुमचा नंबर आहे तो जरा चॅट बॉक्स मध्ये सांगा. बघू आपण किती लोकांकडे किती मोठा नंबर आहे. ओके. मेक युअर ब्लेसिंग्स, काउंट ऑफ युअर ब्लेसिंग्स. तुमच्याकडे कुठले कुठले आशीर्वाद आहेत आजच्या तारखेमध्ये. तुमच्याकडे एक चांगली फॅमिली आहे, तो तुमच्यासाठी आशीर्वाद आहे. तुमच्याकडे एक चांगला जॉब किंवा चांगला बिझनेस आहे, तो तुमच्यासाठी आशीर्वाद आहे. तुमच्याकडे चांगली हेल्थ आहे, ते तुमच्यासाठी आशीर्वाद आहे. तुम्ही हा 28 दिवसाचा क्लास अटेंड करू शकता, तुमच्याकडे त्याच्यासाठी इंटरनेट आहे, तो एक ब्लेसिंग आहे. तुम्ही कॉम्प्युटरवरून अटेंड करा, ते एक ब्लेसिंग आहे. तुम्ही घरी बसून अटेंड करू शकत आहात, ते एक ब्लेसिंग आहे. तुम्ही फ्री हा क्लास अटेंड करू शकत आहात, ते सुद्धा एक ब्लेसिंग आहे. सो एव्हरीथिंग इज ब्लेसिंग. राईट इट डाऊन इन युअर नोटपॅड राईट नाव. फटाफट लिहायचं आहे, लिहायचं आहे, फटाफट 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 लिहा. जरा लिहा लिहा अजून. ओके.
10:30 म्हणजे 10:30लाच क्लास संपेल असं नाही, 5-10 मिनिटं वाढू शकतात. ओके, तर तुम्ही लिहा पटापट आणि तुमचा नंबर लिहा चॅट बॉक्समध्ये की किती ब्लेसिंग्स तुम्ही लिहिले आहेत, किती ब्लेसिंग्स तुम्ही लिहिले आहेत. ठीक आहे, गुड. आपण नंबर बघू कोणाचे आले का चॅट बॉक्समध्ये. ज्यांना लिहायला जमत नाही त्यांनी मनातल्या मनात काय करा, काउंटिंग करा की ह्या गोष्टीसाठी मी थँक्यू म्हणतो, त्या गोष्टीसाठी मी थँक्यू म्हणतो. नंबर वगैरे नका टाकू इथे चॅट बॉक्समध्ये. काय नंबर टाकताय तुम्ही? आय डोंट अंडरस्टँड. ओके, चलो आगे बढ़े जी. बघा, कोणी लिहिलं 6, कोणी लिहिलं 7, कोणी लिहिलं 11, कोणी लिहिलं 12, कोणी लिहिलं 9, कोणी लिहिलं 15, कोणी लिहिलं 10, कोणी लिहिलं 25, कोणी लिहिलं 8, 10, 25, कोणी लिहिलं 20. ओके 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 ओके, कोणी 12, 25. हायेस्ट नंबर मला अजून 25 दिसलेला आहे सध्या तरी. ओके, इन्फिनाइट. डोंट गिव पॉलिटिकल आंसर. ओके, इन्फिनाइट ऐसा मत लिखो बाबा, युनिवर्स को नाही समजता. तुम्ही म्हणणार की सर, मी म्हणणार तुम्हाला किती पैसे पाहिजे, तुम्ही म्हणाल सर खूप पैसे पाहिजे मला. खूप म्हणजे काय, खूपचा अर्थ काय आहे? एखाद्यासाठी 100 रुपये सुद्धा खूप असू शकतात आणि एखाद्यासाठी 100 करोड सुद्धा खूप नसू शकतात. त्यामुळे आता वेळ नसेल तुमच्याकडे, काही हरकत नाही. लक्षात ठेवा काय करायचं आहे तुम्हाला. तुम्हाला एक पेपर घ्यायचा आहे, लक्ष द्या माझ्याकडे. एक पेपर घ्यायचा आहे, एक पेन घ्यायचा आहे आणि कोणत्या कोणत्या गोष्टीला तुम्ही थँक्यू म्हणता त्याची लिस्ट आज तुम्हाला बनवायची आहे क्लास झाल्यानंतर. ठीक आहे, आणि त्याच्यावर लिहायचं आहे. ओके, म्युझिक वाजलं तर जरा टाळ्या वाजवायच्या एव्हरीबॉडी. ओके, थँक्यू, थँक्यू सो मच. किती लिहिलं नम्रता? अंदाजे आकडा लिहिला का तुम्ही? ओके, सो डोंट डू इट कॅज्युअली गाईज. इफ यू आर डुईंग इट कॅज्युअली, मला नहीं माहित कि तुम्हें 28 दिवस इकडे राहाल की नहीं राहाल. ओके, डू इट सीरियसली. अपना लिस्ट लो और लिखो कितने ग्रैटिट्यूड, कौन से चीजों को आप करते हो. तो आकडा तुमचा बघा, कधी कधी 50, कधी कधी 60, कधी कधी 100च्या वर जाऊ शकतो. आणि मग तुम्हाला समजेल की ओ माय गॉड, माझ्याकडे अशा किती गोष्टी आहेत ज्याच्यासाठी मी थँक्यू म्हणू शकतो ईश्वराला. मी थँक्यू म्हणू शकतो माझ्या परमेश्वराला, मी थँक्यू म्हणू शकतो माझ्या परिवाराला, मी थँक्यू म्हणू शकतो स्वतःला, मी थँक्यू म्हणू शकतो या ब्रह्मांडाला. राईट, पण ते आपण कधीच करत नाही. आता पुढचे 28 दिवस हे रोज करायचं आपल्याला. ठीक आहे, नंबर 1. नंबर 2, आपल्या आयुष्यात काहीतरी गोल असतात, कुठेतरी आपल्याला पोहोचायचं असते. ठीक आहे, आपल्याला चांगलं 5 महत्वाचे गोल असतात प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये. एक, चांगलं रिलेशनशिप. दुसरं, चांगलं करिअर. तिसरं, थोडासा चांगला पैसा. चौथं, हेल्थ. आणि 5वं, स्पिरिच्युअलिटी. या 5 गोष्टींमध्येच प्रत्येकाला काय करायचं असते, पुढे जायचं असते. तर आज रात्री अजून एक काम करायचं आहे की या 5 गोष्टींमध्ये तुम्हाला काय अचीव्ह करायचं आहे किंवा या 5 मध्ये सगळ्यात महत्वाचं तुमच्यासाठी आता काय आहे पुढचे 28 दिवस. आय रिपीट, पुढचे 28 दिवस तुम्ही कुठलीही एकाच गोष्टीच्या मागे लागणार आहात. त्याच गोष्टीसाठी तुम्ही हा क्लास करत आहात. तर ती एक गोष्ट लिहायची आहे की ही एक गोष्ट झाली पाहिजे किंवा ह्या गोष्टीसाठी मी प्रयत्न करत आहे. तर त्या गोष्टी प्रतीचे काहीतरी सिग्नल्स, काहीतरी मार्ग किंवा कदाचित ते गोष्ट होऊनही जाईल, अशा काही मिरॅकल्स या 28 दिवसामध्ये घडणार आहेत. सो तुमची काय करायची आहे, तुम्हाला गोल लिस्ट हे सुद्धा आज रात्री लिहायचे आहे. 2 गोष्टी करायच्या. एक तर ग्रॅटिट्यूड शीट लिहायची, ग्रॅटिट्यूडची लिस्ट लिहायची की कोणत्या-कोणत्या गोष्टीसाठी तुम्ही थँक म्हणता. दुसरं तुम्हाला लिहायचं आहे तुमची गोल शीट की काय-काय गोल्स आहेत तुमचे. त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कोणतं आहे, जे तुम्हाला आत्ता या 28 डेजमध्ये अचीव्ह करायचं आहे. ओके, सो एक गोष्ट लक्षात ठेवा, फोकस ऑन व्हॉट यू हॅव. तुमच्याकडे काय आहे त्याच्यावर फोकस करायचा आहे पुढचे 28 दिवस. डोंट फोकस ऑन व्हाट यू डोंट हैव. आपके पास एक अच्छा परिवार है, कई सारे लोग हैं इस दुनिया में जिनके पास परिवार नहीं है. मित्रांनो, मी एक वाक्य नेहमी माझ्या प्रत्येक क्लासमध्ये सांगतो आणि ते वाक्य मी इथे सुद्धा रिपीट करतो पहिल्याच दिवशी. ते वाक्य आहे की असे असंख्य लोक आहेत या जगामध्ये की आज आपण जे आयुष्य जगत आहोत, तुम्ही आणि मी जे आयुष्य जगत आहोत, ते आयुष्य जगणं त्या लोकांसाठी एक ड्रीम आहे, एक स्वप्न आहे. असे असंख्य लोक या जगामध्ये आहेत. मग आपण चांगल्या पोझिशनवर आहोत का? येस, नो? आपण चांगल्या पोझिशनवर आहोत? येस, नो? मग त्याच्यासाठी आपण थँक म्हटलं पाहिजे का? येस, नो? थँक म्हटलं पाहिजे. ठीक आहे. आपल्याला किती अडचणी आल्या आपल्या लाईफमध्ये हे मोजण्यापेक्षा आपल्याकडे किती संधी आहेत याचा विचार आपण केला पाहिजे. सो मला असं वाटतं की ते हायली मोटिवेशन असेल आपल्यासाठी आणि त्याला मी म्हणतो इंटरनल मोटिवेशन. राइट? सो अपने को कितने प्रॉब्लम है, इससे ज्यादा ये सोचो
की आपल्याकडे त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी किती लोक आहेत, किती आयडियाज आहेत, किती असे आसपास आपल्या लोक आहेत की जे आपल्याला मदत करू शकतात, जे हेल्प करू शकतात. सो त्याच्यासाठी थँक्यू म्हणायला शिका. तुमचे प्रॉब्लेम ऑटोमॅटिकली सॉल्व्ह होतील. ठीक आहे. आता मी एक चार्ट दाखवणार आहे तुम्हाला स्क्रीनवर. तुम्हाला तो चार्ट तसाच्या तसा लिहायचा आहे आणि त्या चार्टमध्ये एक वाक्य आहे की मी खरंच नशीबवान आहे की माझ्याकडे डॅश 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 गोष्ट आहे. कारण की त्याचं कारण काय आहे ते कारण तुम्हाला लिहायचं आहे. ओके. आणि त्यानंतर खाली 3 वाक्य आहे की मी XYZ साठी खुश आहे आणि कृतज्ञ आहे. कारण लिहायचं आहे. पुन्हा तुम्हाला एक वाक्य ते लिहायचं, कारण लिहायचं. ते कसं लिहायचं मी सांगतो. सर्वांनी जरा स्क्रीनवर लक्ष द्या. आणि हे रोजची ऍक्टिव्हिटी असणार आहे अशी. हे तुम्हाला रोज करायचं आहे. मी एका दिवशी एक ऍक्टिव्हिटी देईल, ते तुम्हाला रोज 28 डेज करायची आहे. ओके. मी पुन्हा एकदा रिपीट करतो. हा क्लास तुमच्यासाठी आहे. हा क्लास तुमच्यासाठी आहे. ऑब्व्हियसली माझ्यासाठी आहे, पण जास्त हा क्लास तुमच्यासाठी सुद्धा आहे. त्यापेक्षा मी असं म्हणेल हा क्लास आपल्यासाठी आहे. ओके. सो मेक शुअर यू आर जॉईनिंग ऑन द टाइम. 7 आपला 10चा आपला टाइम आहे. 10ला 5 मिनिटं कमी असताना जॉईन करा. 10:30 फार तर फार 11:45 पर्यंत आपण क्लोज करू. रोज आपण 5 मिनिटं Q&A घेऊ. 5 मिनिटं. त्यात बोलायचा चान्स कुणालाच मिळणार नाही. फक्त तुम्ही चॅट बॉक्समध्ये तुम्हाला काही प्रश्न असले तर विचारू शकता. ओके. ठीक आहे जी. जायचं. आणि कुठलीच याच्यामध्ये स्पिरिच्युअल गोष्ट लागलेली नाहीये. हे कम्प्लीट सायंटिफिक आहे. त्यामुळे तुम्ही हा क्लास बिलकुल 28 दिवस करू शकता. कुठलेच नियम नाही याच्यासाठी. ठीक आहे. चला. सो स्क्रीनवर बघा सर्वांनी. सी ऑन द स्क्रीन. तुम्हाला काय लिहायचं आहे तुमच्या डायरीमध्ये? तुम्हाला लिहायचं आहे की मी खरंच नशीबवान आहे की माझ्याकडे. आता तुमच्याकडे काय काय आहे ते सगळं तुम्हाला लिहायचं आहे. ओके. की माझ्याकडे एक चांगला परिवार आहे, माझ्याकडे एक चांगलं आरोग्य आहे, माझ्याकडे टॅलेंट आहे, माझ्याकडे डिग्री आहे, माझ्याकडे घर आहे, माझ्याकडे हे आहे. कारण त्याचं कारण लिहायचं आहे. ओके. आणि पुढे लिहायचं आहे की थँक्यू 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 असं 3 वेळा लिहायचं. ठीक आहे. आता ज्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये आहेत आणि त्यासाठी तुम्ही खुश आहात किंवा तुम्ही कृतज्ञ आहात ते सुद्धा लिहायचं आहे दुसऱ्या वाक्यामध्ये की मी माझ्याकडे असलेल्या परिवारासाठी खुश आहे आणि कृतज्ञ आहे कारण माझा परिवार नेहमी मला मदत करतो किंवा माझा परिवार नेहमी माझ्या पाठीशी उभा असतो. असं त्याचं कारण लिहायचं तुम्हाला. कारण लिहिल्याने काय होईल, तुमच्या सबकॉन्शियस माइंडला क्लॅरिटी येईल की तुम्ही व्हाय यू आर सेइंग थँक्यू. फक्त थँक्यू म्हणून नाही जमत. तुम्ही थँक्यू म्हणाल, तुमच्या सबकॉन्शियस माइंडला समजणारच नाही की थँक्यू का बरं म्हटलं. पण त्याचं कारणही देत आहात तुम्ही आता. ठीक आहे. पुढचं तुम्हाला लिहायचं आहे की मी माझ्याकडे असलेल्या पैशासाठी खरंच कृतज्ञ आहे. कारण मी फक्त उदाहरण देतोय. तुम्हाला जे लिहायचं ते लिहू शकता. मी परिवार, पैसा, आरोग्य, नॉलेज जे काही गोष्टी बोलतोय ते फक्त उदाहरण आहे. तुम्हाला तुमचं लिहायचं आहे. ठीक आहे. मी माझ्याकडे असलेल्या पैशासाठी खरंच कृतज्ञ आहे कारण त्या पैशामुळे मी माझ्या रोजच्या गरजा पूर्ण करू शकतो. झालं वाक्य कंप्लीट. वाक्य नंबर 3. ठीक आहे. आणखी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, मजेदार गंमत वाली गोष्ट सांगतो. बऱ्याच लोकांचं लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा गोल्स का पूर्ण होत नाही माहितीये? कारण त्यांना हेच माहित नाही की राईट अफर्मेशन्स कशा करायच्या असतात. आणि सकाळचा जो क्लास असेल तुमचा 6 ते 6:30चा, 6:30चा, त्या क्लासमध्ये सुद्धा मी तुम्हाला हेल्प करणार आहे. त्या गोष्टी शिकण्यासाठी, त्या गोष्टी व्हिज्युअलाइज करण्यासाठी डेली आपण मेडिटेशन करणार आहोत. सो डोंट मिस इट. ओके. डोंट मिस इट. ओके. चला. पुढं मनापासून मी XYZ गोष्टी यासाठी तुम्हाला धन्यवाद देतो. कारण आता मनापासून मी ब्रह्मांडाला माझ्याकडे असलेल्या सर्व गोष्टी यासाठी धन्यवाद देतो. कारण ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे माझं आयुष्य फार जास्त इझी आणि सुखकर झालेलं आहे. ओके. सो याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा लिहून घ्या. ह्या 4 गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहेत. दररोज तुम्हाला अशी एक ऍक्टिव्हिटी दिली जाईल. दररोज फॉर 28 डेज. ठीक आहे. सो आजचं होमवर्क काय आहे तुमच्यासाठी? आपला वेळ संपत आलेला आहे. एक प्रार्थना आपण घेणार आहोत. रोज घेणार आहोत ही प्रार्थना. वेगवेगळी घेऊ रोज प्रार्थना किंवा रोज एकच प्रार्थना असेल, जे काही असेल ते. ठीक आहे. सो आता तुमच्यासाठी एक होमवर्क आहे. होमवर्क लिहून घ्या. उद्या सकाळी घरातून बाहेर निघाल्यावर, उद्या सकाळी घरातून बाहेर निघाल्यावर जो कुठला दगड तुम्हाला दिसणार आहे, दगड. ओके. तो छोटा छोटा दगड पाहायचा, असा छोटासा. तो दगड आपल्या सोबत घेऊन घ्यायचा. ओके. तो सोबत उद्या क्लासला घेऊन यायचा.
त्याला म्हणतो आपण मॅजिक स्टोन. त्याला काय म्हणतो आपण? मॅजिक स्टोन. त्याच्यासोबत काय करायचं आहे ते आपण उद्या बघू. पण जो कुठला दगड दिसेल तुम्हाला फर्स्ट टाइम, उसको लेके आना साथ में कल के क्लास में. ठीक है जी? रेडी? ओके, गुड. ओके, नाव द लास्ट थिंग. क्लिअर आहे? सो आता एक छोटीशी प्रार्थना करू आणि मग मी पुन्हा एकदा होमवर्क रिपीट करतो की तुम्हाला काय काय करायचं आहे आणि मग आपण थांबू. ठीक आहे? सो रोज तुमचा क्लास अर्ध्या तासाचा होईल, 10 ते 10:30. कधी कधी 5-7 मिनिटं जास्त होऊ शकतो. 5 मिनिटं तुम्हाला क्वेश्चन आन्सरला मिळू शकते. ठीक आहे? चला, सर्वांनी जरा हात जोडून घ्यायचे आहे. मी बघत नाही आहे कोण आहे या क्लासमध्ये. सर्वांसाठी हा क्लास ओपन आहे. अजूनही तुम्हाला कोणाला बोलवायचं असेल, तुम्हाला वाटते की माझा मित्र कोणी अजून कोणाला बोलवायचं आहे, तर तुम्ही फ्रीली त्यांना ते लिंक शेअर करू शकता आणि त्यांना बोलवू शकता. ठीक आहे? चला, सर्वांनी जर हात जोडायचे आहे आणि मी म्हणतो माझ्या मागं मागं म्हणायचं आहे. हे देवा, हे देवा, आजच्या या सुंदर दिवसासाठी, आजच्या या सुंदर दिवसासाठी तुझे मनपूर्वक आभार, तुझे मनपूर्वक आभार. तू मला दिलेल्या जीवनासाठी, तू मला दिलेल्या जीवनासाठी, श्वासासाठी आणि प्रत्येक क्षणासाठी धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. माझ्या कुटुंबासाठी, मित्रांसाठी आणि माझ्या जीवनातील प्रत्येक व्यक्तीसाठी मी कृतज्ञ आहे. माझ्या कुटुंबासाठी, मित्रांसाठी आणि माझ्या जीवनातील प्रत्येक व्यक्तीसाठी मी कृतज्ञ आहे. तू दिलेल्या अन्नासाठी, निवाऱ्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी मी धन्यवाद करतो. माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक आनंदासाठी आणि प्रत्येक आव्हानासाठी मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. कारण ते मला अधिक मजबूत आणि समजूतदार बनवत आहेत. कारण ते मला अधिक मजबूत आणि समजूतदार बनवत आहेत. हे देवा, माझ्या मनात सदैव कृतज्ञता, प्रेम आणि समाधान राहू दे. हे देवा, माझ्या मनात सदैव कृतज्ञता, प्रेम आणि समाधान राहू दे. मला चांगले विचार, चांगली कृती आणि योग्य मार्ग दाखव. मला चांगले विचार, चांगली कृती आणि योग्य मार्ग दाखव. तुझ्या कृपेने माझे जीवन, तुझ्या कृपेने माझे जीवन समृद्ध हो, अशीच मी प्रार्थना करतो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. थँक्यू सो मच एव्हरीबॉडी. सो पुन्हा एकदा मी होमवर्क रिपीट करून देतो तुम्हाला. पहिला नंबर, स्टेप नंबर 1, तुम्हाला एक पेन घ्यायचा आहे, एक पेन घ्यायचा आहे, एक पेपर घ्यायचा आहे. त्याच्यावर लिहायचं आहे युअर ब्लेसिंग्स. अशा कुठल्या गोष्टी आहेत तुमच्या आयुष्यामध्ये ज्याच्यासाठी तुम्ही थँक्यू म्हणू इच्छिता, तुम्ही धन्यवाद देऊ इच्छिता. जर का ती व्यक्ती, ती गोष्ट तुमच्या आसपास असेल तर लगेच थँक्यू म्हणून टाका. दूर असेल तर मेसेज करून टाका, नाही तर डायरीमध्ये लिहून टाका. ठीक आहे? करून बघा, फक्त करून बघा. ठीक है? करके देखो, देखो क्या होता है, करके तो देखो. ना पैसा लग रहा है, ना कुछ लग रहा है, टाइम लग रहा है खाली. ओके, सो करके देखो क्या फरक पडता है. दुसरं, राईट युअर ग्रॅटिट्यूड फॉर ब्लेसिंग्स. ब्लेसिंग्स लिहा पहिले की काय काय तुमच्या आयुष्यामध्ये अशा गोष्टी की ज्याच्यासाठी तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे. ते लिहिल्याबरोबर त्याच्यासमोर लगेच काय करा, थँक्यू हा शब्द लिहून टाका. ठीक आहे? आणि त्या ब्लेसिंग्सला जोरात वाचा. कसं वाचायचं मी सांगतो. उदाहरणार्थ बघा माझ्याकडे इकडे. मी कृतज्ञ आहे, मी धन्यवाद देतो माझ्या परिवाराला, कारण हा परिवार मला नेहमी सपोर्ट करत असतो. हा परिवार मला नेहमी हेल्प करत असतो. हा परिवार माझ्या पाठीशी आहे, म्हणून मी काहीतरी करू शकत आहे माझ्या लाईफमध्ये. हे मी वाचणं झालं माझं. ओके, सो ते लिहायचं आणि वाचायचं. समजा मी ज्या घरात राहतो, तर मी काय बोलणार की मी माझ्या घराचे धन्यवाद देतो. ते लिहिणार मी आधी आणि मग मी बोलणार की मी माझ्या घराचे धन्यवाद देतो, कारण या घरामुळे ऊन, पाऊस, थंडी या सगळ्या गोष्टीमुळे माझं संरक्षण होते. मला राहण्यासाठी एक सुरक्षित जागा आहे. माझ्या परिवाराला एक राहण्यासाठी सुरक्षित जागा आहे. म्हणून मी या घराचे धन्यवाद देतो. असं तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये जसं जमेल तसं. वाक्य महत्वाचे नाही आहे, भावना महत्वाची आहे. आय रिपीट, वाक्य महत्वाचे नाही आहेत, भावना महत्वाची आहे. तुमची भावना एकदम चांगली असली पाहिजे, क्लिअर असली पाहिजे. तर त्याला जोरात वाचायचं आहे. सकाळी वाचा किंवा संध्याकाळी वाचा.
पुढचे 27 दिवस हे 3 गोष्टींना तुम्हाला रेग्युलरली करायचं आहे आणि दररोज त्याच्यामध्ये एक गोष्ट ऍड होत जाईल अँड देन सी द मॅजिक. ओके जी, ठीक आहे. काही प्रश्न असतील तर चॅट बॉक्समध्ये लिहा सर्वांनी पटकन. जे काही महत्वाचे प्रश्न मला दिसतील त्याला मी आन्सर देण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. रात्री एकदा जॉईन केले तर चालेल का? चालेल, मला काही हरकत नाही. ठीक आहे. तुम्हाला ज्यांना 2 वेळा जॉईन करता येत त्यांनी 2 वेळा करा, ज्यांना एकदा जॉईन करायचं त्यांनी एकदा करा. क्लास तुमच्यासाठी फ्री. बाकी सर्वांनी थँक्यू थँक्यू लिहिलेलं आहे. तुमचे खूप सर्वांचे मनापासून आभार. बघा, माझ्यापेक्षाही जास्त तुम्ही या क्लासमध्ये खूप महत्वाचे आहात. ओके, मी तर एक व्यक्ती आहे शिकवणारा, पण तुम्ही लोक फार महत्वाचे आहात आणि तुम्ही ज्या ज्या लोकांना उद्या इन्व्हाइट करणार आहात या क्लाससाठी ते फार महत्वाचे आहे. मी तुम्हाला एक गंमत सांगतो, फक्त 500 लोकांची जागा आहे आपल्याकडे. ठीक आहे. जर तुम्ही जास्त लोक इन्व्हाइट केले तर बघूया उद्या 500चे जर आपलं फुल झालं तर आपण युट्यूबला लाईव्ह करू. ठीक आहे. म्हणजे हे सर्वांसाठी ओपन असेल. ऑलमोस्ट आज आपण 465 पर्यंत गेलेलो आहे. सो नो प्रॉब्लेम, व्हेरी गुड. बघूया की आपल्या सर्वांच्या माध्यमातून किती लोकांना आपण हेल्प करू शकतो. ठीक आहे जी, थँक्यू सो मच. सगळं कंट्रोल होते विवोजी, तुम्ही सुरुवात तर करा. आधीच प्रश्न विचारता तुम्ही की हे होईल का, ते होईल का. शुरुआत करो, बस आप करो, बस आप करो, भरोसे के साथ, विश्वास के साथ आप करो, सब कुछ आपका ठीक हो जाएगा जी. ठीक आहे जी. ओके, काही प्रश्न असतील मी उत्तर देतो. अफर्मेशन सेकंड टाइम एक्सप्लेन करा. नियम परत सांगा. ठीक आहे. नियम नियम तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर नियमाचा स्क्रीनशॉट देतो मी तुम्हाला. ओके. एखाद दिवशी नाही जमले काय हरकत नाही, रेकॉर्डिंग तुम्ही बघू शकता आली तर युट्यूब चॅनलला. ओके, युट्यूब चॅनलची लिंक टाका जरा चॅटबॉक्समध्ये सर्व एकदा. मॅडम, कोमल मॅडम, एकदा युट्यूब चॅनलची लिंक टाका. जर तुम्ही एखाद्या दिवशीचा क्लास मिस केला तर तुम्हाला रेकॉर्डिंग जे आहे ते एक युट्यूब चॅनलची लिंक आलेली आहे बघा चॅटबॉक्समध्ये, त्या युट्यूब चॅनलला तुम्हाला रेकॉर्डिंग मिळणार आहे. ठीक आहे. त्या युट्यूब चॅनलला तुम्हाला रेकॉर्डिंग मिळणार आहे. नंबर 1. नंबर 2, जर का गोल शीटचे पॉइंट एकदा रिपीट करा. ठीक आहे. थँक्यू सो मच सॅमसंग, थँक्यू सो मच, थँक्यू 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 थँक्यू. रोज रोज लिहायची गरज नाही. ओके, तुम्ही आले हेच माझ्यासाठी थँक्यू आहे आणि मी तुमच्यासाठी क्लास घेतोय हे तुमच्यासाठी थँक्यू आहे. सो आपल्याला एकमेकांना थँक्यू म्हणायची बिलकुल गरज नाही आहे. ओके, कारण की तुम्ही आणि मी आपण एकाच टीमचा पार्ट आहोत. ओके, आय जस्ट वॉन्ट यू टू हेल्प. मला तुमची मदत करायची आहे, तुम्हाला ती मदत घ्यायची आहे. ईश्वराची ही इच्छा आहे, दॅट्स ऑल. तर थँक्यू म्हणायचं काही काम जनरली तर नाही आहे. ठीक आहे. ओके, ब्लेसिंग्स रोज लिहायच्या की एकदा लिहून रोज वाचायच्या? एकदा लिहा, रोज वाचा. ठीक आहे. एकदा लिहा ब्लेसिंग्स, रोज वाचा. रोज रोज लिहायची गरज नाही आहे. पण त्याच्यामध्ये काही ऍडिशन करायचं असेल तुम्हाला तर तुम्ही करू शकता. कॅनडा युएसएचा टाइम काय असेल? राजश्री मॅडम, तुम्ही एक सिंपल काम करा. तुम्ही गुगलवर सर्च करा. मला माहित नाही, इंडियन टाइम 10 वाजता तुम्हाला जॉईन करायचं आहे. त्यावेळी कॅनडाचा टाइम काय असेल हे तुम्ही गुगलला सर्च करा. तुम्हाला 100% माहिती पडून जाईल. आय एम व्हेरी हॅपी की कॅनडावरून तुम्ही जॉईन करत आहात. थँक्यू सो मच. अधिकाधिक तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये जेवढे लोक असतील त्यांना ही लिंक पाठवा. आय रिक्वेस्ट यू, बिकॉज इफ दे जॉईन दिस क्लास, त्यांचं कुठेतरी जर बेनिफिट झालं तर त्याच्या इनडायरेक्ट ब्लेसिंग्स ह्या तुम्हाला मिळणार आहेत, मला मिळणार आहेत, त्या लोकांनाही मिळणार आहेत. ओके, सो मेक शुअर की तुम्ही सर्वांना ही लिंक पाठवा. उद्या आल्याबरोबर मी सांगणार आहे तुम्हाला की आले तुम्ही आले क्लासमध्ये, मी सांगेल सर्वांना जरा लिंक पाठवून द्या. तुमच्या जे जे लोक असतील स्टेटसवर तुम्ही टाकू शकता, स्टोरीवर तुम्ही टाकू शकता, जिथे तुम्हाला टाकायचं असेल तिथे तुम्ही टाका. मॅक्सिमम पीपल शुड जॉईन दिस प्रोग्राम सो दॅट 28 दिवस आपण प्रोग्राम करत आहोत तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांचं बेनिफिट व्हावं. हा सिंपल एक काय आहे, मोटो आहे, या प्रोग्रामचा उद्देश आहे. ठीक आहे. काही लोकांना नियमाचा स्क्रीनशॉट पाहिजे, मी पटकन दाखवतो. युट्यूब चॅनलची लिंक आलेली आहे बघा चॅटबॉक्समध्ये. त्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा पुन्हा लिंक टाका युट्यूबची. सो त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्या रेकॉर्डिंग्स मिळतील. ठीक आहे जी, पूर्ण 28 दिवसाच्या. ठीक आहे. तुम्हाला स्क्रीनशॉट पाहिजे? ठीक आहे, एकच मिनिट. हे घ्या, याचा स्क्रीनशॉट घ्या तुम्ही नियमांचा, पटकन घ्या. पुन्हा एकदा मनापासून सर्वांचे थँक्यू म्हणतो की तुम्ही आजचा क्लास जॉईन केला त्याबद्दल. उद्या आपण ठीक सकाळी 6 वाजता भेटू, संध्याकाळी आपण 10 वाजता भेटू. ठीक आहे जी.
ओके, घेतला स्क्रीनशॉट. आता पुढचा एक स्क्रीनशॉट, जे गोल्स आहेत त्याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या, की हे 5च गोल असतात माणसाच्या लाईफमध्ये मॅक्सिमम. याच्यावरही आपण पुढच्या 28 दिवसात बोलू, काळजी नका करू. रिलेशनशिप, करिअर, मनी, हेल्थ अँड स्पिरिच्युअलिटी. ओके. थँक्यू सो मच जी. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग टुडेज क्लास. लव्ह यू ऑल. टेक केअर अँड गॉड ब्लेस यू. खूप खूप धन्यवाद तुम्ही आजचा क्लास जॉईन केला त्याबद्दल. मी पुन्हा एकदा सांगतो, पुढचे 28 दिवस हा क्लास याच वेळेवर होणार आहे. मिस करू नका. सकाळी 6 वाजता सुद्धा जॉईन करा. सकाळी 6 वाजता मेडिटेशन, व्हिज्युअलायझेशन, गोल रायटिंग हे सगळं काही आपण शिकणार आहोत. ओके, ठीक आहे जी. थँक्यू सो मच. टेक केअर अँड गॉड ब्लेस यू. लव्ह यू ऑल. टेक केअर. धन्यवाद.